बळीराजा जनसंवाद यात्रेला सुरुवात। आज पळशी येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त पळशी तालुका उमरखेड येथील कॉम्रेड काळूराम देशमुख यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली। क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पळशी भूमी असून शेतकरी कष्टकऱ्यांच्या क्रांतीचे केंद्रबिंदू मानली जाते। इथूनच बळीराजा जनसंवाद यात्रा सलग 27 दिवस चालणार असून उमरखेड महागाव विधानसभा परिसरातील सर्व गावोगावी आणि तांडा वस्तींवर जाऊन शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर मतदारांमध्ये जाऊन प्रबोधन करणार असल्याचं बळीराजा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते पाटील यांनी सांगितलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दीपकजी तेला हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कामगार संघाचे कॉम्रेड PK मुंडे उर्फ तात्या, शेतकरी कष्टकरी संघाचे अध्यक्ष देवानंद मोरे पाटील, चक्रधर देवसरकर प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, उत्तमराव बरवडसर, संचालक राजश्री शाहू महाराज स्मारक समिती उमरखेड हे उपस्थित होते। त्याचबरोबर डॉक्टर उत्तमराव देशमुख, सुभाषराव देशमुख, कैलास देशमुख, अरुण देशमुख, रामराव सदावर्ते, विठ्ठल दोडके, दगडू कांबळे, कैलास येणकर, अवधूत बारसकर, आनंदराव सोळंके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंजाबराव देशमुख तर आभार प्रदर्शन बालाजी देशमुख यांनी केलं। ब्युरो रिपोर्ट मराठी 9 न्यूज उमरखेड। लढा उभा करण्याच्या निमित्तानं एक हालचाल सुरू केली आणि आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही रस्त्यावरच्या लढाईला पहिल्यांदा पाहिजे। आजच्या बळीराजा जनसंवाद यात्रेचा उद्देश एवढाच आहे की आपण सगळ्यांनी मिळून रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे। आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, पाणंद रस्त्याचा प्रश्न आहे, शाळा सरळ नाहीत, अनेक गोष्टी या परिसरामध्ये आहेत। आमच्याकडे निसर्ग जरी सुलभ असला तर शासनाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आमच्याकडे दुय्यम दर्जाचा आहे तो बदलावा आणि त्याची जनभावना, त्याच्या मनामध्ये चेतना निर्माण व्हावी आणि बळीराजाच्या नावानं एक शेतकऱ्यांशी संवाद करणारा, मध्यमवर्गीयांशी संवाद करणारा, गरीब लोकांना, आदिवासी लोकांना, बंजारा समाजातल्या पाड्यावरती जाऊन त्यांच्या प्रश्न आणि समस्या सोडून त्यांची काही निवेदनं आम्ही स्वीकारणार आहोत, त्यांच्या काही कामाची यादी आम्ही करणार आहोत आणि रस्त्यावरच्या लढाईच्या माध्यमातून, आंदोलनाच्या लढाईच्या माध्यमातून या बळीराजा जनसंवाद यात्रेचं साधारणपणे 27 दिवस ही यात्रा चालते। म्हणजे आज सुरू झालेली ही जी यात्रा आहे ती साधारणपणे महिनाभर रोज 2-3 गावामध्ये आपल्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांना, महिलांना, सगळ्यांना एकत्रित करणार आहे आणि खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये काळूरामजी देशमुख यांनी जो विचार जोपासला, त्यांनी जो विश्वास या परिसरातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिला होता की आपण सगळ्यांनी मिळून रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, आपल्या हक्कासाठी लढली पाहिजे, आपल्या न्यायासाठी लढली पाहिजे आणि त्यांच्या प्रेमाखातर या भूमीमध्ये कॉम्रेड लोक शाहीर अण्णाभाऊ साठे आले होते, शाहीर अमर शेख आले होते, शाहीर गवाणकर आले होते आणि आमच्या सगळ्यांचे दैवत क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली। त्या काळूरामजी देशमुख यांना किती धन्यवाद द्यावे की ज्यांनी आम्हाला या प्रचंड मोठ्या अंधारातून एक छोटीशी वाट निर्माण करून ठेवलेली आहे। ती वाट माझ्यासारख्या तरुणाला पुरवते आणि त्यांनी मला त्याची जाणीव झाली की या परिसरातल्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या दबलेल्या, पिसलेल्या आणि या सगळ्या शासनाच्या आलेल्या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना जर बाहेर निघायचं असेल, आपल्या सगळ्यांना जर हे आलेली आक्रमणं जर सगळी समजून घ्यायची असतील तर सगळ्यात पहिल्यांदा लोकांच्या पर्यंत आपण काहीतरी निमित्तानं जायला पाहिजे।